मोठं झालं का एकदम? हो, खूप मस्ती झाला आता. ए पिल्लू, काय होणार आहे मोठं झाल्यावर? काय होणार आहे श्रेयांश? हा? मी सांगू का मामी, खरं मला तर ह्याला मामांसारखंच बनवायचंय. म्हणजे आमच्या यांच्यासारखं. हा. छान. यांच्यासारखा मुलगा एखादीलाच लागतो आणि तशी संस्कार करणारी एखादीच आमच्या जिजाऊसारखी जिजाऊ असते. म्हणजे माझा नवरा म्हणून मी कौतुक करते असं नाही बरं का धनश्री, पण प्रचंड आमचे सर म्हणजे मातृभक्तीत. म्हणजे सगळं आणि सगळं आईचं ऐकायचं. आत्या नाही आहेत घरात, पण चुगल्या करत नाहीये मी, पण फॅक्ट आहे बरं काही की सगळं आई आणि आई आणि आईच. आणि कुठलाही निर्णय असो, घरातलं लग्न कार्य असो, तुला सांगते रानात काय पेरायचं आहे हे सुद्धा ते अगदी आईला विचारूनच करणार. मग मला सुरुवातीला फार राग यायचा गं की काय हा माणूस सगळं आईचंच ऐकतो, मग आपल्याला तर काही भावच देत नाही. पण मग नंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की ना, या जगात आमचं भल्याचा विचार करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आत्याच आहे. त्यांचं हे करणारच नाही, चांगलंच सांगणार. चांगलंच सांगणार. आणि मग हळूहळू मला त्या गोष्टींची सवय होत गेली. आणि मुळात त्या देखील फार हुशार आहेत बरं का, त्या काळच्या डीएड त्या. पण ना कुठंतरी मनात एक स्त्री सुलभ खतखत होती. आता तुला तर आमचं रिलेशन माहिती आहे. हो, तुमचं बॉन्डिंग आम्ही दोघी कधी भांडलो नाही, पण ना माझ्या डोक्यात कुठंतरी सलत होतं की हा माणूस फक्त आईचा ऐकतो, आपला ऐकत नाही. आणि मग आमच्या सरांना समाजकारणाची राजकारणाची प्रचंड वेळ आहे, त्यामुळे त्यांचा वेळ बराचसा बाहेर जातो. आणि ह्या दोघांची खलबत मी जेव्हा पण पाहायची ना, तर त्यावेळेस इयत्ता चौथीतल्या इतिहासाचं पुस्तक माहिती आहे की नाही, त्याच्यामध्ये ती जिजाऊ त्या शिवाजीराजाला असं मोठ ठेवून काहीतरी सांगत असते. तसं ह्या दोघांकडे बघितलं की मला वाटायचं की हे काहीतरी आपलं सांगत असतं त्यांना. आणि मग हे जेव्हा पण कधी उशिरा यायचे रात्री बेरात्री, त्यावेळेस आमच्या आत्याच त्यांना दार उघडणार काय. मग मग मी आमच्या आत्यांना छळायला सुरुवात केली की मी त्या आमच्या जुन्या घराचं नाव माहिती आहे तुला काय? जिजामाता निवास. हां, जिजामाता निवास, ते आमच्या आत्यांच्या नावावरूनच आहे. मग मी आत्यांना म्हणायला सुरुवात केली बरं का, छळायला सुरुवात केली की काय मग आत्या, रात्री राजे आपले उशीर आले तर शिवाजीराजे गडाचे दरवाजे आपणच उघडलेत का? तर त्या बिचाऱ्या साध्या त्या म्हणायच्या हो बाई आम्हीच उघडले, रात्री त्याला लईच उशीर झाला. मग कधीतरी सर असं मित्रांबरोबर बाहेरून जाऊन आले, खूप उशीर झाला त्यांना यायला, किंवा मी म्हणायची जिजामाता राजांनी कोणत्या मोहिमेची आखणी केली आहे? ते म्हणायचे मला नाही बाई आम्ही काय. ते खूप छान आहेत बरं का. आणि मी मात्र छळायची एकही संधी सोडत नव्हते. मध्यंतरी 3-4 दिवस ते अशीच ट्रिपला गेले होते, तर त्यावेळेस मग मी तर रोजच म्हणायचे काय मग जिजामाता राजांनी फार मोठी गडकोट मोहीम आखलेली दिसतीये. तर त्या म्हणायच्या मला नाही माहीत बाई, येईस तू आता 2-4 दिवसात ट्रिपवरून. म्हणजे हे सगळं असं आमचा संवाद चालत असायचा आणि मला आनंद मिळायचा. आणि मग एक दिवस मात्र ना त्या काय म्हणल्या माहिती का, अंडरलाईन द सेंटेन्स, म्हणजे काय असतील घरातली थोडी म्हणजे वृद्ध व्यक्ती, तर त्या मला म्हटल्या पूनम तुम्हाला जे एवढं सारखं म्हणतीस ना शिवाजी राजा जिजामाता, पण तुला खरं सांगू का, मी अगं माझा शिवाजी राजा घडवलाय. तू तुझा शिवाजी राजा कसा घडवणार आहेस ना ती बघायला मी जिद्दी राहणार आहे. एवढं मोठं वाक्य आहे. आणि म्हटलं बाई की ही बाईनं आपण समजत होतो, हिनं आपल्याला केवढं मोठं थोर गोष्ट सांगितली. आणि त्या दिवसापासून तुला खरंच सांगते की मी शंतनूकडं खूप बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहण्याकडं म्हणजे माझा कल राहिला. आणि त्यामुळंच आज शंतनू जो काही आहे तो पुन्हा एकदा जिजींमुळंच आहे. आणि मग मला असं परत एकदा तुला सांगावंसं वाटतं की तू सुद्धा आता एवढी MCOM GDCA झालेली आहेस, तुझ्या डोक्यात कुठंतरी करिअरचं असणार. पण खरं सांगू का, बाहेर जाऊन 50,000 पगार मिळवणं म्हणजे करिअर नसतं, तर असा एखादा शिवाजी राजा घडवणं ते पण काही सोपं नाही. हां, हे सुद्धा आपलं करिअर असू शकतं. आणि म्हणून तुझा देखील तू शिवाजी राजा घडव, तसेच संस्कार कर आणि तेच तुझं करिअर म्हणून तू निवडावंस असं मला वाटतं. बरोबर का?